तर आज काय झालं, आमच्या बागेतील आंब्याच्या कलमाची फांदी तुटली. त्यामुळे जवळजवळ पिशवीभर आंब्याचं नुकसान झालं. आता हे कशामुळे झालं याचं कारण आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. तर मी कोकणचा सीएम स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या 21 दिवसाच्या चॅलेंज मधला आजचा 7वा दिवस. तर आज फिरत फिरत बागेत गेलो आणि बागेत हे बाबा भेटले आणि हसत हसत म्हणाले, आज वाचलो बाबा. मी म्हटलं काय झालं, तर ते म्हणाले, नुकताच इकडून फिरून गेलो होतो आणि आता झाडाची ही फांदी तुटली. तर मला एक प्रश्न पडला. मी त्यांना म्हटलं की फांदी तुटली पण वारा नाही, पाऊस नाही आणि फांदीला आंबे सुद्धा होते. तर त्यांनी याचं कारण सांगितलं. कारण म्हणजे काय, आंबा भरपूर लागावा यासाठी आपण अनेक विषारी औषधांचा प्रयोग करतो, पण तीच औषधं आपल्या झाडाची वयोमर्यादा कमी करतात. पण हे आपल्या सहजा लक्षात येत नाही. तर माझ्यासोबत यश आणि तन्मय आले होते. त्यांनी पटापट आंबे काढायला सुरुवात केली. तर मित्रांनो, या जुगाडावरती व्हिडिओ बनवला होता. कोणी बघता नसेल तर आपल्या आयडीला जाऊन बघू शकता. तर म्हटलेलं या पडलेल्या आंब्यांचा लोणच्यासाठी उपयोग करू. तर जेवढे आंबे गावले ते एका पिशवीमध्ये भरून घेतले. तर आता या गडबडीत बाबांचं टॅलेंट दाखवायचा चान्स मिळाला. चला एक गाणं होऊ दे. तर तुम्हाला सूर समजले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यावर्षी आंबा पण कमी, त्यात हे असं नुकसान. तर पिशवीभर आंबे गावले आणि मग आम्ही घरी निघालो. आणि आज मित्रांनो पावसाचं वातावरण सुद्धा वाटत होतं. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.